मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हात महाराष्ट्र होरपळून निघालाय। महाराष्ट्रात सांध्यापासून बांद्यापर्यंत तापमानाच्या पाऱ्यानं चाळीशी गाठली आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला चटके जाणवू लागल्यानं पुढे उन्हाळ्यात कसं होणार या चिंतेत सामान्य नागरिक आहे। पाहूया। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्र तापला। महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40शीत। चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात काहिली। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात उन्हाचा कहर पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पाऱ्यानं 40शी गाठल्याचं दिसतंय। काही वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्यातच पारा 40शी पार जात होता, पण आता कोकणासह ठाणे मुंबईही तापल्याचं दिसतंय। अकोला 40.8 अंश सेल्सिअस, अमरावती 40.6 अंश सेल्सिअस, वर्धा 40 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 39.4, वाशिम 39.4, यवतमाळ 39, नागपूर 38 ते 39 अंश सेल्सिअस, जळगाव 38.5, पुणे 38.5 अंश सेल्सिअस आणि मुंबई 38.9 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या 100 वर्षानंतर आज तापमान जे आहे आपल्या विदर्भातलं विशेषतः आणि संपूर्ण भारतातलं पण वाढलेलं आहे। म्हणजे जानेवारीच्या अगदी शेवटी तापमान वाढणं किंवा फरवरीच्या अगदी शेवटी तापमान वाढणं हे फार रेअर गोष्ट आपल्याकडे झालेली आहे, परंतु मार्चच्या शेवटी तापमान वाढत असते आपल्याकडचं। 2022 मध्ये आपल्याकडे मार्चच्या शेवटी तापमान वाढलं होतं, पण हे वर्ष असं ठरलं आहे की तापमान हे मार्चच्या सुरुवातीलाच तापमान वाढलेलं आहे। वाढत्या तापमानाचा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागलाय। उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागलीय। उन्हापासून स्वतःची काळजी घेण्याच्या काही उपाययोजना डॉक्टरांनी सांगितल्या। या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस 1 ते 4 या टायमामध्ये बाहेर पडू नये। बाहेर पडताना डोक्यावर शक्यतो पांढऱ्या रंगाचा कपडा याचा आवरण करावा। सोबत मुबलक प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट, ज्यामध्ये आपण साखर, मीठ या पद्धतीचे आपण जे म्हणतो इलेक्ट्रोलाइट पावडर, ते सोबत असून घेतलेलं बरं। अधिकाधिक कठोर झालेला उन्हाळा वाढत्या औद्योगिकरणाचे साईड इफेक्ट असल्याचं सांगण्यात येतंय। जोपर्यंत माणूस पर्यावरणाप्रती जागरूक होणार नाही तोपर्यंत त्याला उन्हाचे हे असे चटके सहन करावेच लागणार आहेत। आशिष आंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।